ही मुळात मुभा मिळाली का, दिली का, आणि हा कायदा बदलला का, हे नव्याने या सगळ्या गोष्टीच्या आणल्या जात आहेत. ह्या कशासाठी आणल्या जात आहेत? ह्याच्यातली अजून एक दुसरी गोष्ट, आता त्यांनी एक काहीतरी पाडू नावाचं एक काहीतरी मशीन आणलंय, प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट. हे कोणत्याही राजकीय पक्षाला सांगितलेलं नाही, कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलेलं नाही. मला असं वाटतं आता उद्धव ठाकरेंच्या पत्रावरती निवडणूक आयोगाला हे पत्र गेलेलं आहे की हे तुम्ही आम्हाला कधी दाखवलं नाही. हे नवीन काय युनिट आणलंय तुम्ही, हे लोकांनाही माहिती नाही, जनतेलाही माहिती नाही. आणि हे नव्याने तुम्ही आता हे ईव्हीएम मशीनला लावणार आहात. हे काय मशीन आहे? म्हणजे हे दाखवावं, सांगावं इथपर्यंत पण गेलेलं नाहीये निवडणूक आयोग. जे त्यांना हवंय ते करतायत. ते वाघमारे ह्याच्यावरती उत्तर द्यायला तयार नाहीयेत. अर्थात आताच्या सरकारने हा वाघ कधीच मारून टाकलाय, त्याच्यामुळे त्यांच्याकडनं काही अपेक्षा नाहीयेत. परंतु ही कोणती प्रथा आणि ही कोणत्या गोष्टी या महाराष्ट्रामध्ये चालू आहेत आणि निवडणुकीच्या तोंडावरती रोजच्या रोज हे कायदे बदलतायत, हा काय प्रकार आहे? मला असं वाटतं की पत्रकार म्हणून तुम्ही देखील ह्या गोष्टींचे प्रश्न त्यांना विचारले पाहिजेत, जनतेने पण विचारले पाहिजेत की हा काय प्रकार सुरू आहे तो. आणि म्हणजे सरकारला जी गोष्ट हवी आहे ती गोष्ट करून देण्यासाठी म्हणून निवडणूक आयोग आहे का? त्यांना ज्या काही सुविधा हव्या आहेत आता सरकारला त्याच्यासाठी म्हणून आता निवडणूक आयोग काम करते का? हा आमचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. या सगळ्यांना आम्हाला सांगायचं की सतर्क राहा, की तुम्ही आपल्या विभागामध्ये आपल्या बूथवरती कोणकोणत्या गोष्टी चालू आहेत ह्याच्यावरती तुमचं लक्ष असलं पाहिजे. हे आता जे सत्ताधारी पक्ष आहेत ह्यांचे जे उमेदवार जे लोकांकडे जात आहेत त्यांच्यावरती लक्ष ठेवा. हे कुठे काय पैसे वाटतायत, कारण आता अनेक रील्स ही आता बाहेर आलेली आहेत, तुमच्या मार्फतही अनेक गोष्टी बाहेर आलेल्या आहेत की याच्यामध्ये कशा प्रकारे पैसे वाटले जात आहेत. भारतीय जनता पक्षाच्या आणि शिंदेच्या त्या पॅम्पलेटच्या आतमध्ये 5-5 हजार रुपये टाकून ते पैसे वाटले जात आहेत. त्यातल्या आनंदाच्या अनेक काही गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये लोक नाकारतात पण आहेत. ही पण एक आनंदाची गोष्ट आहे. परंतु या सगळ्या गोष्टींसाठी हारलेली गोष्ट पुन्हा जिंकण्यासाठी म्हणून निवडणूक आयोग सरकारला मदत करतंय. हे हा आमचा निश्चित आरोप आहे निवडणूक आयोगावरती. आणि मला असं वाटतं की जनतेने आणि शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्षातल्या सर्व आमच्या सहकाऱ्यांना महाराष्ट्र सैनिकांनी आणि शिवसैनिकांनी सतर्क राहावं एवढंच फक्त सांगण्यासाठी आज तुमच्यासमोर आलो. नाही, पण या निवडणुकीला का? ही गोष्ट विधानसभेला का नाही? ही गोष्ट लोकसभेला का नाही आली? या निवडणुकीला असं काय वाटलं की तो जुना नियम परत बाहेर काढावा? ईव्हीएम पण जुनी आहेत आणि हे जे काही नवीन मशीन आणतायत त्याच्यावरती त्यांचं असं म्हणणं आहे की ती ईव्हीएमची मशीन जुनी झाली आहेत म्हणून आम्ही त्याला एक युनिट लावतोय. इमर्जन्सी वापरलंय. इमर्जन्सी जी काय मशीन्स आहेत ती आम्हाला कोणाला माहिती पण नाहीये, तुम्हालाही माहिती नाहीये, लोकांनाही माहिती नाहीये. हे काय आहेत ती मशीन्स, यातनं काय होतं हे तुम्हाला साधी गोष्ट आहे. ईव्हीएमचं मशीन असतं, तिथे तुम्ही त्या बूथवरती लोकांना बोलवता, सर्व राजकीय पक्षाच्या लोकांना बोलवता, बटन दाबायला सांगता, त्यांना सांगता की क्लिअर आहे, बरोबर की नाही, दाखवता की नाही. हे आतापर्यंतची प्रथा आहे. हे नवीन मशीन जे आलंय हे राजकीय पक्षांना दाखवावंसं पण नाही वाटलं.